शिक्षक अटकेत, पालकांच्या उद्रेकानंतर बडतर्फीची कारवाई. शहरातील एका खाजगी इंग्रजी शाळेत पहिलीतील विद्यार्थिनीची शिक्षकाने लैंगिक छेडछाड करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संदीप प्रकाश पवार, वय 41 वर्षे, राहणार विद्यानगर, गल्ली क्रमांक 5, वारणाली रस्ता, सांगली, या शिक्षकाला अटक केली असून त्याच्या विरोधात विनयभंग व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी 11 ते 11:30 या वेळेत शिक्षकाने वर्गातच या मुलीची गैरवर्तन केल्याची तक्रार आहे. याची माहिती मुलीने घरात सांगितल्यानंतर मोठ्या संख्येने पालक शाळेत एकत्र आले. प्राचार्यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पालक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही भेटले. प्राचार्य व पदाधिकाऱ्यांनी शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार देण्याची तयारी केली. या दरम्यान पालक स्वतःच विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेले. तेथे मुलीच्या आईने तक्रार रिचार्ज दिली. त्यानुसार पोलिसांनी संदीप पवार या शिक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. संदीप पवार हा 2019 पासून या शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करतो. ज्यांच्या विरोधात अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वी कधीच नव्हत्या, असे प्राचार्यांनी सांगितले. मात्र त्याने आजवर अनेक मुलींची गैरवर्तन केल्याचा दावा पालकांनी केला आहे. या घटनेमुळे दुपारपर्यंत शाळेत पालकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी पवार याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे यांनी सांगितले की पवार विरोधात मुलीच्या आईने तक्रार दिली असून त्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्या विरोधात विनयभंग आणि बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान त्याला संस्थेने सेवेतून सोमवारीच बडतर्फ केल्याची माहिती प्राचार्यांनी दिली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रतिष्ठित शाळेत असा प्रकार घडल्याने पालकांच्या एकच खळबळ उडाली आहे आणि शाळेत सुद्धा मुलांचे भवितव्य सुरक्षित आहेत असे आता आम्हाला वाटत नाही, असे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अनेक पालकांनी अर्जवून सांगितले.